नाहीतर खुर्च्या खाली करा, दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. दिव्यांगाच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आयुक्त संतोष खांडेकरचं करायचं काय? संतोष खांडेकरचं करायचं काय? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. महायुतीचा विजय असो, महायुतीचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अरे शिवसेनेचा विजय असो, अरे शिवसेनेचा विजय असो, महायुतीचा विजय असो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. महायुतीचा विजय असो, महायुतीचा विजय असो, पूर्ण करा, दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. महायुतीचा विजय असो, महायुती पट्टी 50% घरपट्टी माफ झालंच पाहिजे. दिव्यांगाला घरकुल योजना झालीच पाहिजे, दिव्यांगाला घरकुल योजना झालीच पाहिजे, 200 स्क्वेअर फूट जागा झालीच पाहिजे, 5% निधीमध्ये वाढ झालीच पाहिजे. 10% भेटली पाहिजे. महायुतीचा विजय असो, महायुतीचा विजय असो, दिव्यांगाच्या नाहीतर खुर्च्या खाली करा, दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण करा, दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण करा, रस्ता खुर्च्या खाली करा, दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण करा, रस्ता खुर्च्या खाली करा. दिव्यांगाला व्यवसायासाठी 200 फूट जागा मिळाली पाहिजे. कशी नाही मिळाली पाहिजे. मला सांगा की नेमकं तुमच्या मागण्या काय आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करताय? मागच्या महिन्याच्या 26 तारखेला आम्ही महानगरपालिकेला निवेदन सादर केलं होतं की आमच्या मागण्या होत्या की दिव्यांगांना व्यवसायासाठी 200 स्क्वेअर फीट जागा मिळायला पाहिजे, दिव्यांगाच्या 5% निधीमध्ये वाढ व्हायला पाहिजे, दिव्यांगांना घरकुलमध्ये प्राधान्य मिळायला पाहिजे व तसेच पुनर्वसन केंद्र दिव्यांगाचं झालं पाहिजे. तर वारंवार आम्ही निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिकेच्या आयुक्तांनी व कर्मचाऱ्यांनी आमची काही दखल घेतली नाही. तर आम्ही सगळे दिव्यांग वारंवार निवेदन दिल्यामुळे कारवाई होत नसल्यामुळे आम्ही एक पत्र सादर केलं व पत्रामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही 5 तारखेला उपोषणाला बसणार आहेत. तर आज दिनांक आम्ही 5 तारखेपासून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण उठणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष दिव्यांग सेल सतीश पतपुरे. माननीय आयुक्त साहेब यांना दिव्यांगाच्या विविध 5 मागण्या आहेत. नंबर 1, दिव्यांगासाठी 200 स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून द्यावी, मालमत्ता करामध्ये सूट देण्यात यावी, बेघर अपंगांना घरकुल योजनेत प्राधान्य दिले पाहिजे आणि दिव्यांगांना 5% निधीमधून वाढ करण्यात यावी आणि 5% निधीमधून साहित्य वाटप करण्यात यावे. अनिल मगदुले, शिवसेना, दिव्यांग आघाडी, जालना. तुमच्या काय मागण्या आहेत आणि आमच्या मागण्या आहेत की दिव्यांगांना 200 स्क्वेअर फूट जागा मिळाली पाहिजे व्यवसायासाठी आणि दुसरी मागणी आहे 5% निधी लवकरात लवकर मिळाला पाहिजे आम्हाला, कारण खूप उशीर करतात ते लोक. आणि 50% घरपट्टी नळपट्टीमध्ये पण माफ करण्यात यावे असं माझं म्हणणं आहे. आणि दिव्यांगांना घरकुलांमध्ये पण त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, कारण दिव्यांगांचा विचारच करत नाही. ह्या सगळ्या मागण्या आम्ही नगर परिषदला निवेदन देऊन म्हणजे 2-3 वेळेस निवेदन दिलं, पण त्यांनी आमचा काही विचार केला नाही. म्हणून आज आम्ही इथे उपोषण करण्यासाठी बसलो आहे. आज दिनांक 5 तारीख आज उपोषण करायला बसलो आहेत आम्ही आणि आम्हाला अण्णांचा खूप सपोर्ट आहे. आत्ताच अरविंद अण्णा येऊन आम्हाला पाठिंबा देऊन गेले. मी सुनंदा भास्करे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष, दिव्यांग सेल.